महत्त्वाचा प्रकल्प RTS आणि ऑलिम्पियाड 2025ची परीक्षा 8 फेब्रुवारी रोजी 61 केंद्रावरती आयोजित केलेली आहे। सर्वसाधारण 22,000 विद्यार्थी या परीक्षेसाठी बसणार असून आज रयत शिक्षण संस्थेच्या स्थानिक सातारा येथील सर्व शाखेमध्ये सिनियर सुपरवायझर 61 ठिकाणी परीक्षा कंडक्ट करण्यासाठी जाणार आहेत आणि उद्या दिनांक 8 फेब्रुवारी रोजी ही परीक्षा 61 केंद्रावरती कंडक्ट केली जाणार आहे। त्यासाठी शुभेच्छेचा कार्यक्रम हा आयोजित करण्यात आलेला आहे। केंद्र प्रमुखांना ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या आणि कर्मवीर विद्या प्रबोधिनीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। रयत शिक्षण संस्थेमार्फत शैक्षणिक गुणवत्तेसाठी जे प्रकल्प राबवले जातात त्याच्यामध्ये RTS आणि रयत ऑलिम्पियाड हे 2 प्रकल्प अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। रयत शिक्षण संस्थेची खऱ्या अर्थाने ही शैक्षणिक चळवळ आहे। मी चळवळ हा शब्द जेव्हा म्हणतो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा सहभाग असतो। इथं आमच्या संस्थेचे पदाधिकारीपासून संस्थेचा शेवटचा घटक त्या ठिकाणी शिपाई या सर्वांचा समावेश RTS आणि ऑलिम्पियाड परीक्षा किंवा हा प्रकल्प राबवण्यात असताना वर्षभर सातत्यानं त्यांचं सहकार्य लाभत असतं। आज फेब्रुवारी 2025 या वर्षाची परीक्षा त्या ठिकाणी घेण्यासाठी सर्व सिनियर सुपरवायझर आपापल्या केंद्रावरती त्या ठिकाणी निघाले। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी समाधीस्थळावर त्या ठिकाणी उपस्थित आहेत। आज जवळजवळ त्या ठिकाणी RTS आणि ऑलिम्पियाड मिळून त्या ठिकाणी 22,000 विद्यार्थी परीक्षा देत आहेत। ही परीक्षा त्या ठिकाणी एकंदर 600 ब्लॉकवरती त्या ठिकाणी परीक्षा कंडक्ट केली जाते। याच्यामध्ये 41 परीक्षा केंद्र आहेत आणि 66 सिनियर सुपरवायझर त्या ठिकाणी परीक्षा देत आहेत। काही सिनियर सुपरवायझर्स आमचे प्रवास रूट त्यांनी ठरवलेले आहेत आणि त्याच्यामार्फत त्या गाड्यांनी जाणार आहेत आणि काही सिनियर सुपरवायझर स्वतंत्रपणे STनं प्रवास करणार आहेत। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी या प्रकल्पाची पारदर्शकता, या प्रकल्पाची गोपनीयता आणि कोणताही त्या ठिकाणी अनुचित प्रकार परीक्षा केंद्रावरती घेतला जाणार नाही यासाठी संस्थेने पुरेपूर त्या ठिकाणी काळजी घेतलेली आहे। विद्या प्रबोधिनी अंतर्गत 8 फेब्रुवारी 2025 रोजी RTS आणि ऑलिम्पियाडच्या परीक्षेसाठी सिनियर सुपरवायझरना शुभेच्छा देण्यासाठी या कर्मवीर समाधी परिसरामध्ये कर्मवीर समाधी परिसराला पुष्पांजली अर्पण करून सर्व सिनियर सुपरवायझरांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। यामध्ये 60-40 असा रेशो असतो। त्याच्यामध्ये ग्रामीण भागातून 90 विद्यार्थी आणि शहरी भागातून 60 विद्यार्थी असे 150 विद्यार्थ्यांची निवड केली जाते आणि या 150 विद्यार्थ्यांना 1,000 रुपये शिष्यवृत्ती संस्थेमार्फत दिली जाते। हेच विद्यार्थी भविष्यात परत MP सारख्या क्लास 1 आणि क्लास 2 ऑफिसरमध्ये या विद्यार्थ्यांची निवड होत असते। ही रयतची परंपरा आहे आणि अतिशय पारदर्शक पद्धतीनं रयत प्रज्ञाशोध परीक्षा संस्थेच्या माध्यमातून राबवली जाते। या सर्व सिनियर सुपरवायझरना आज त्यानिमित्तानं आमच्या विभागाच्या वतीने मी स्वतः विभागाधिकारी आणि सहाय्यक विभागाधिकारी निकम साहेब दाभाडे साहेब यांच्या वतीने सर्व सिनियर सुपरवायझरना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। रयत शिक्षण संस्था कर्मवीर विद्या प्रबोधिनी मार्फत आयोजित RTS आणि ऑलिम्पियाड परीक्षा या घेतल्या जातात। RTS परीक्षेमध्ये जे विद्यार्थी सहभागी होतात त्यापैकीच बहुतेक करून जास्तीत जास्त विद्यार्थी हे स्कॉलरशिपला लागतात आणि त्यांना शासनाची स्कॉलरशिप दरवर्षी मिळत राहते। ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये जे विद्यार्थी आहेत तेच पुढं ऑलिम्पियाडमध्ये सहभागी होतात। शासकीय ज्या सर्व परीक्षा आहेत त्या सर्व परीक्षा होण्याच्या आदल्या वर्षी रयत शिक्षण संस्था त्यांची तयारी करून घेते। कर्मवीर विद्या प्रबोधिनीचा हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा असून त्यामुळं त्या विद्यार्थ्यांना आदल्या वर्षीपासून सलग 1-1.5 वर्ष अभ्यास करून ते विद्यार्थी जास्तीत जास्त या सर्व स्पर्धा परीक्षांच्यामध्ये सहभागी घेऊन चांगलं यश संपादन करतात। कर्मवीर विद्या प्रबोधिनीचं हे काम महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं काम आहे आणि असंच काम भविष्यामध्ये कर्मवीर विद्या प्रबोधिनी करत राहणार आहे। आज जी आमच्या इथून सातारमधून ज्या टीम्स जातात त्या सर्व टीमला आम्ही गटप्रमुख आणि केंद्रप्रमुख यांना सर्वांना आणि सिनियर सुपरवायझर यांना आज शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्यामुळं आज जाणारी जी टीम आहे ती उद्या व्यवस्थित परीक्षा पार पाडेल
आणि या ठिकाणी येईल याची संस्थेला खात्री आहे. प्रबोधिनी मार्फत घेतली जाणारी RTS आणि ऑलिम्पियाड परीक्षा या परीक्षांच्या नियोजन आणि कार्यवाहीच्या निमित्तानं आज सातारमधील महाराजा सयाजीराव विद्यालय व कर्मवीर समाधी परिसरामध्ये कर्मवीर विद्या प्रबोधिनी विभागाचे विभागीय अधिकारी, सहाय्यक विभागीय अधिकारी, संचालक, परीक्षा कंडक्ट करणारी टीम ही एकत्र आलेली आहे. आणि रयतचा जो महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी चमकले पाहिजेत, या दृष्टीनं रयत शिक्षण संस्था रयत टॅलेंट सर्च असेल, ऑलिम्पियाड एक्झाम असेल याचं आयोजन करत असतं. अतिशय निपक्ष पद्धतीनं आणि पारदर्शक पद्धतीने ह्या परीक्षा व्हाव्यात म्हणून संस्था सिनियर सुपरवायझरची नेमणूक करते. आज